नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, आज 26 एप्रिल आहे. आज आपल्या या ठिकाणी परीक्षा होणार आहे. परीक्षेमध्ये बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. गीर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? गीर बघा हे राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राला बघा सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याची बघा सर्वाधिक सीमा महाराष्ट्राला लागून आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय पहा. दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? अन्नाईमुडी बघा हे दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी बघा काय विचारलाय. खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण सर्वात जास्त आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? केरळ बघा या राज्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचे महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे? योग्य उत्तर बघा विदर्भामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय. घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? याचं योग्य उत्तर काय पाहिजे पहा. घुमर हे लोकनृत्य राजस्थान या राज्याचं लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? बघा, सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस पहा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय. वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजला जातो? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? वातावरणाचा बघा जो काय बघा दाब आहे तो बॅरोमीटर बघा या एककामध्ये वातावरणाचा या ठिकाणी दाब हा मोजला जातो. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? सत्यशोधक समाजाची स्थापना बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं. गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? गोसीखुर्द हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं असेल? बघा, सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो भंडारा बघा या जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द हे धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणार बघा असेच बघा महत्त्वपूर्ण पहा 4000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा, तुम्हाला PDF व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय. भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारत सेवक समाज बघा या संस्थेची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम विचारले खालीलपैकी कोणतं कलम आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? आर्थिक आणीबाणी कलम 360 हे बघा आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व पहा सरदार वल्लभभाई पटेल यांनी बघा बारडोली सत्याग्रहाचं त्यांनी नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गोलपेठा बघा काय आहे? कविता संग्रह आहे. हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे? बघा, सर्वांनी सांगायचं गोलपेठा हा कविता संग्रह पहा नामदेव ढसाळ यांचा या ठिकाणी हा कविता संग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठीमधील बघा गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे?
बघा हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचं हिंदू ही कादंबरी पहा भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारला? खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडे भारताकडून तुटलेला तांदूळ आयात करण्याची पुन्हा सुरुवात केलेली आहे? भारताकडून बघा कोणत्या देशाने तुटलेला तांदूळ या ठिकाणी आयात करण्याची बघा पुन्हा सुरुवात केलेली आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चीन या देशाने बघा भारताकडून पुन्हा तुटलेला तांदूळ आयात करण्याला बघा सुरुवात केली चीन या देशाने. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 17 लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे लोकसभेचे अध्यक्ष बघा ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेते खालीलपैकी कोण आहेत? भारताचे सर्वात पहिले नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रवींद्रनाथ टागोर बघा भारताकडून बघा सर्वात पहिल्यांदा नोबेल पुरस्कार विजेते आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर काय पाहिजे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद पा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा पण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा राज्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मीठ उत्पादित केले जाते? सर्वात जास्त मिठाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त मिठाचं उत्पादन होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? अभिनव बिंद्रा बघा हा खेळाडू नेमबाजी या खेळासंबंधीचा खेळाडू आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा इस्रो या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सन 1969 बघा यावर्षी इस्रोची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? भारताची पहिली महिला राज्यपाल कोण आहे? सरोजिनी नायडू बघा भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा सण बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा धर्मस्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कलम 25 ते 28 हे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा सर्वांनी सांगायचे हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणती बघा संगणकीय भाषा नाही? संगणकीय कोणती भाषा नसेल? बघा विद्यार्थी मित्रांनो MKS या ठिकाणी संगणकीय भाषा नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी 29 काय विचारलं? विश्वकर्मा म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? विश्वकर्मा म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? योग्य उत्तर काय पाहिजे पहा. स्वामी परमहंस यांना पहा विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 30 KYC या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगा. याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. KYC म्हणजे काय असतो? नो युअर कस्टमर. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय घटना समितीचे सल्लागार कोण होते? भारतीय घटना समितीचे सल्लागार कोण होते? BN राव पहा भारतीय घटना समितीचे सल्लागार होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं कलम कोणतं असेल? कलम 124 बघा हे सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा घटना दुरुस्ती ही पद्धत भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेतलेली पद्धत आहे? घटना दुरुस्ती ही पद्धत आपण कुठून घेतली होती? घटना दुरुस्ती ही पद्धत बघा भारतीय राज्यघटनेने दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली पद्धत आहे. दक्षिण आफ्रिका. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचे कनिष्ठ सभागृह आपण लोकसभेला म्हणतो पहा कनिष्ठ सभागृह. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सन 1862 बघा या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती यांच्याकडे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठं? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचं पहिलं क्षेपणास्त्र कोणतं आहे? भारताचं पहिलं क्षेपणास्त्र कोणतं असेल? पृथ्वी. बघा हे भारताचं पहिलं क्षेपणास्त्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रसिद्ध सूर्य मंदिर विचारले कोणत्या ठिकाणी आहे? प्रसिद्ध सूर्य मंदिर बघा सूर्य मंदिर कुठं आहे? कोणार्क या ठिकाणी प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी बघा काय विचारलं, सापुतारा आणि गिरनार हे थंड हवेची ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सापुतारा आणि गिरनार बघा ही थंड हवेची ठिकाणी. सापुतारा बघा हे गुजरात या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? युनेस्कोचं बघा मुख्यालय पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी आपण कशाला म्हणतो? कोचीनला म्हणतो पहा अरबी समुद्राची राणी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा असतो आपल्याकडे? बघा विद्यार्थी मित्रांनो 29 जुलै बघा 29 जुलै या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असतो आपल्याकडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दिलेला नाही, 29 जुलैला असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे? कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, उष्ण कोरडे विषम हे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागाचं हवामान आहे? बघा ज्या ठिकाणी उष्ण असते, कोरडे आणि विषम बघा हे महाराष्ट्र पठार यांचं हवामान आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सिंधुदुर्ग जिल्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भीमा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? भीमा ही नदी कुठे उगम पावते? भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये भीमा ही नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, मांगीतुंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मांगीतुंगी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी, राज्यांचे राज्यपाल यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? राज्यांचे राज्यपाल यांची नेमणूक बघा या ठिकाणी कोण करतात? बघा राष्ट्रपती या ठिकाणी करत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचार, उष्ण आणि दमट हे हवामान खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचं हवामान आहे? उष्ण दमट हवामान कुठं असतो? कोकणामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्वात कमी साक्षरता विचारले बघा पालघर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? कोलकाता या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये कोणत्या राज्याला सर्वात जास्त रबराचं उत्पादन होते? भारतामध्ये विचारले कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन होते? सर्वाधिक रबराचं उत्पादन हे केरळ राज्यामध्ये होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, युरोपातील सूचीपर्णी वृक्षाच्या वनांना खालीलपैकी काय म्हणतात? युरोपमध्ये विचारले सूचीपर्णी वृक्षाच्या वनांना आपण काय म्हणतो? तैगा वने. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय पहा. बघा विषय क्रमांक 10 या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोकहितवादी. लोकहितवादी बघा खालीलपैकी कोणाला म्हणतात? लोकहितवादी. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. समता मंच यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? समता मंच कोणी स्थापना केला होता? महर्षी कर्वे बघा यांनी समता मंच त्यांनी स्थापना केला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी बघा ही कविता रवींद्रनाथ टागोरांनी बघा लिहिलेली कविता आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या कलमानुसार अभिलेख न्यायालय असते? तर कलम 129 नुसार पहा सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह आपण राज्यसभेला बघा संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हणतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या एका कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली होती? कलम बघा या ठिकाणी कायदा कोणता होता? सन 1955च्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आलेली आहे. विषय क्रमांक पुढचा, भूजलासंबंधी कायदा करणारे भूजलासंबंधी कायदा करणारे देशामधले पहिले राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा मोहिनीअट्टम हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? मोहिनीअट्टम. मोहिनीअट्टम बघा हे बघा या ठिकाणी केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे मोहिनीअट्टम. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय, भारतामध्ये कोणत्या वर्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली होती? भारतामध्ये विचारले कोणत्या वर्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली होती? सन 1958. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? अप्सरा ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा 22 जागतिक वसुंधरा दिन. जागतिक वसुंधरा दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर बघा कॉमेंट करून सांगायचं आहे. जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो ते? सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा ज्यांना मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.